एकंदर जर बघितलं तर महाराष्ट्र हा प्रगतीच्या दिशेने जात आहे आणि प्रत्येकाला मुख्य प्रवाहामध्ये सहभागी व्हायचं असतं. प्रत्येक वेळेला एखाद्याचं मतपरिवर्तन झालं तर ते पैशांसाठी झालं आहे असं जे एक चित्र उभं केलं जातं हे संपूर्ण चुकीचं आहे. कित्येक वर्ष काही लोक 30-30, 40-40, 50-50 वर्ष राजकारणामध्ये आहेत आणि ते पैशासाठी फुटू शकत नाही. लोकांना एका चांगल्या वागणुकीची अपेक्षा असते, लोकांना मान द्यायला लागतो. बाळासाहेबांच्याकडे मला असं सांगितलं तर मी काय फार बाळासाहेबांना बघितलेलं नाही, परंतु बाळासाहेबांकडे एखादा कार्यकर्ता जायचा त्याला त्या आपल्या शेजारी त्याला बसवून घ्यायचे, त्याला भगव्या रंगाचा टिळा लावायचे आणि त्याला लढण्याचा आदेश द्यायचे आणि तेवढ्या प्रेमावर शिवसेना चालत राहायची. आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. कदाचित जी अपेक्षा असते आमदार खासदारांना की आम्हाला पक्षप्रमुखांची वेळ मिळावी, त्यांची भेट मिळावी, त्यांच्याकडून 4 प्रेमाचे शब्द ऐकायला मिळावे, हे कुठेतरी ज्याला घडत नाही त्याच वेळेला असा विचार केला जाऊ शकतो. आज भारत प्रगतीच्या दिशेने जातोय. आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय शहासाहेबांच्या नेतृत्वाखाली जगातली 4थ्या क्रमांकाची महासत्ता आपला देश बनलेला आहे. याचं अट्रॅक्शन प्रत्येकाच्या मनामध्ये असणार. कोणीही प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न करत नाही. प्रवाहाबरोबर जाऊन आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल, आपल्या महाराष्ट्राचा विकास कसा होईल याचाच प्रत्येकजण विचार करत असतो. आणि त्याच्यामुळे मला एकच पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की बाळासाहेबांनी एकदा सांगितलेलं होतं की ज्या दिवशी काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रसंग माझ्यावर येईल त्यावेळेला माझं दुकान मी बंद करेन, म्हणजे माझा शिवसेना पक्ष मी बंद करेन, असं ज्या बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं. त्यांच्या पश्चात जर काँग्रेसबरोबर शिवसेना जात असेल तर कुठल्याही शिवसैनिकाला ते पटणार नाही. ही एक वेगळी विचारधारा आहे. भाजप आणि शिवसेना हे एका विचारधारेचे पक्ष आहेत आणि संपूर्ण भारतामध्ये झालेली ही पहिली युती आहे आणि त्याच्यामुळे ही युती टिकली पाहिजे म्हणून शिंदे साहेबांनी प्रयत्न केले. युतीला पुन्हा एकदा चांगले दिवस महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे सर्वच जण युतीच्या प्रवाहाबरोबर जाऊ इच्छितात. तर आपल्यासुद्धा या शिर्डी भागाचे खासदार हे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. निश्चितपणे साईबाबांचे आशीर्वाद त्या सर्व 6 खासदारांच्या बरोबर राहतील आणि त्यांच्या हातून खूप जनतेची सेवा घडेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांना मी सुयश चिंतितो. तुम्ही ज्यावेळेस आमदार ज्यावेळेस तुम्ही सगळे ज्यावेळेस उभी फूट पडली ती शिवसेनेमध्ये त्यावेळेस 50 खोक्यांचा विषय आला होता. आता आणि खासदार परत 50 खोके, आता 25 कोटी हेच मला सांगायचं होतं की बघा, खोके हे त्यांच्या मनामध्ये आहेत, कोणाच्याही खिशामध्ये नाही. त्यांना असं वाटतं की प्रेमाने माणसाला जिंकता येतं, पैशाने माणसाला कधीही जिंकता येत नाही. नाहीतर ह्या लोकांना त्यांच्या मतदारसंघामध्ये वाटेल तेवढे पैसे मिळू शकले असते, पण ते लोक पैशाच्या मागे जात नाहीत. ते पैशाच्या मागे जात नाहीत, ते विकासाच्या मागे जातात आणि त्याच्यामुळे विकासासाठी जे जे निर्णय घेतले जातात ते लोकहिताचे निर्णय असतात आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर राहण्यामध्ये काहीही चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटत नाही. ज्यांनी त्यांनी आपल्या पक्षातील लोकप्रतिनिधींना प्रेम दिलं पाहिजे, त्यांना बांधून ठेवलं पाहिजे आणि तुम्ही जर बांधून ठेवू शकत नसाल तर त्याचा दोष दुसऱ्याला देण्यामध्ये काहीही अर्थ नसतो. शिंदेसाहेब रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत आपल्या आमदार खासदारांना भेटत असतात, त्यांचे प्रश्न सोडवत असतात आणि अशाच प्रकारे पक्ष चालवायचा असतो असं मला स्वतःला वाटतं. संजय राऊत म्हणतात की 25 कोटी पोहोचले, पहिले 15 आणि आता काल रात्री 10. हे काय त्यांच्या मनाचे खेळ आहेत. संजय राऊतांच्यामुळे तर शिवसेना खऱ्या अर्थाने लयाला गेला असं मला वाटतं, कारण त्यांच्या बोलण्यावर त्यांचं बंधन नाही. कोणालाही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन संबोधन हे तर एक चुकीचं आहे. तुम्ही कधीही थेट निवडणूक लढवलेली नाही, कधीही थेट निवडणुकीमध्ये तुम्ही जिंकून आलेला नाही. दर खेपेवर राज्यसभेवर जाण्याचीच तुमच्यावर पाळी येते आणि मागच्या वेळेला जर शिंदे साहेबांच्या मनामध्ये असतं तर ते तुम्हाला सहजासहजी पराभूत करू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. तुम्हाला अगोदर राज्यसभेचं खासदार केलं आणि नंतर त्यांनी आपला पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने पुढची पावलं उचलली. संजय राऊत म्हणतात की आता ऑपरेशन तुडवा, टायगर झाल्यानंतर ऑपरेशन तुडवा सुरू केलं. त्यांना जर हे करता आलं असतं तर आमच्या वेळेला ह्याच्यापेक्षा मोठा प्रयत्न त्यांनी केलेला होता. महाराष्ट्राच्या जनतेने एकच लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राला एक सामाजिक वारसा आहे आणि तो विचाराचा वारसा आहे. त्याच्यामुळे कोणाचं जर वैचारिक मतपरिवर्तन होत असेल तर रस्त्यावर उतरण्याची काहीही गरज नाही. तुम्ही तोंडाने बोलू शकता, याच्यावर चर्चा होऊ शकते आणि आपली बाजू ते आपल्या जनतेला पटवून सांगतील. त्याच्यामध्ये हिंसाचाराचा प्रश्न कुठे आला?
हिंसाचाराच्या मागून धावता म्हणून तुमच्यापासून लोक लांब जातात, ही वस्तुस्थिती आहे. हे ऑपरेशन तुडवा कसं पाहता साहेब तुम्ही? काय किती सक्सेस? काही तुडवू शकत नाही, ती ताकद त्यांच्यामध्ये राहिलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे, हे केवळ तोंडाचे बुडबुड आहे, त्याच्या पलीकडे काहीही होणार नाही महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे आणि त्यांना सुद्धा माहिती आहे आमच्या राज्याचा विकास झाला पाहिजे तर केंद्रामध्ये सरकार मजबूत पाहिजे, राज्यामध्ये सरकार मजबूत पाहिजे. राज्यामधलं सरकार मजबूत झालेलंच होतं, केंद्रामधलं सरकार मजबूत झालं तर आज आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला भारताची प्रतिमा आणखी उंचावू शकते, ही वस्तुस्थिती आहे. सर, अनेक आमदार संजय सावंत आले, संजय होते, आता खासदार पण आले, ते पण संजय आहेत त्यात. पण आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कधी येणार तुमच्याकडे? नाही, हे कधी येण्याची शक्यता नाही. उगाच कोणाबद्दल तरी मी खालच्या पातळीवर जाऊन बोलणार नाही. ते एक नेते आहेत, अतिशय चांगले आहेत, परंतु ज्या प्रकारे राजकारणामध्ये वेळ दिला पाहिजे तो वेळ ते देऊ शकत नाहीत, एवढंच आहेत. नाहीतर मी स्वतः त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. अत्यंत प्रेमळ असे उद्धवसाहेब नेते आहेत. परंतु राजकारणाचं आत्ताचं राजकारण असं झालेलं आहे की तुम्हाला सातत्याने राजकारणाला वेळ द्यायला लागतो, लोकांना भेटायला लागतं आणि तसं केलं तरच तुमच्याबरोबरचे सहकारी तुमच्याबरोबर राहू शकतात असं मला वाटतं. उद्धव साहेब प्रेमळ आहे, मात्र पक्षाला गळती लागली ना साहेब. पहिले तुम्ही वेळ 40 दिला गेले, गेला नाही, वेळ दिला नाही, ही वस्तुस्थिती आहे ना. मी स्वतः ज्यावेळेला गेलेलो होतो त्यावेळेला मी सांगितलं की वर्षाच्या बाहेर मी रोज येऊन 3-3, 4-4 तास उभं राहत होतो आणि त्यांनी स्वतः बोलवलेलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र तिथं नाव लिहिलेलं नसायचं. त्याच्यामुळे खालच्या लोकांनी त्यांना कदा त्यांच्यापर्यंत कोणाला पोचायला दिलं नाही. आणि माझा तर विषय एवढा महत्त्वाचा होता की स्वतः मोदी साहेबांच्या बरोबर त्यांच्या मीटिंग चालू होत्या आणि त्याचं माध्यम म्हणून मी काम करत होतो. एवढ्या जर वरच्या पातळीवर ज्याला बोलणी चालू असतात आणि त्या लोकांना सुद्धा वेळ दिली जात नाही, त्याला निश्चितपणे कुठंतरी चुकतंय हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर बोध घेऊन आता तरी खासदारांना त्यांनी वेळ द्यायला पाहिजे होता, ते वेळ देऊ शकले नाहीत आणि त्याच्यामुळे त्याचा दोष दुसऱ्यांवर ढकलण्यामध्ये काहीही अर्थ नाही असं मला स्वतःला वाटलं. कालच पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला संजय राऊतांना की उद्धव ठाकरे वेळ देत नाही, भेटत नाही, त्यामुळे आमदार फुटले, आमदार गेले. संजय राऊत म्हणतात असं कोण म्हटलं? उद्धव साहेब त्यावेळी वेळ देत होते, खरंच वेळ देत होते का त्यावेळी? नाही, असं मला स्वतःला तर वाटत नाही. आणि मी ज्यावेळेला आम्ही दिल्लीला गेलो त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं होतं की मुंबईत गेल्याबरोबर 15 दिवसाच्या आत शिवसेना आणि भाजपची युती होईल आणि नवीन सरकार सत्तेवर येईल. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की पुन्हा मला 1 महिन्याचा अधिकचा वेळ पाहिजे आणि सातत्याने ते असंच म्हणत राहिले. नाहीतर त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा युती एकत्र आली असती महाराष्ट्रामध्ये आणि सर्वांनी चांगलं काम केलं असतं. शिंदे साहेबांचं तेच म्हणणं होतं की आपण मूळ प्रवाहाबरोबर जाऊया, आपण हिंदुत्वाच्या विचाराबरोबर राहूया, ही अननॅचरल युती आहे, याच्यावर आपण राहूया नको, आपण मोदी साहेबांच्या बरोबर जाऊया, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करूया. परंतु त्यांनी ते ऐकलं नाही, कारण त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्हाला 5 वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं जाईल, परंतु प्रत्यक्षात 2.5 वर्षातच ठरलेलं होतं. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी त्यांची दिशाभूल केली ती चुकीची आहे. आणि मोदी साहेबांचं सुद्धा म्हणणं होतं तुम्हाला 2.5 वर्षानंतर सोडा, तुम्ही 2.5 वर्षानंतर सोडा, पण त्याच्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होईल असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण ते घडू शकलं नाही आणि त्याच्यामुळे शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि पुढचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या नावावर 9 खासदार निवडून आले, यापैकी आता 6 एकनाथ शिंदे साहेबांकडे गेले. लाखो लोकांनी त्यांना मॅन्डेट दिलेला आहे, त्या लोकांचा विश्वासघात नाहीये का? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक खोटा अपप्रचार हा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला केला गेला आणि त्याच्यातला मूळचा मुद्दा असा होता की भारताची घटना बदलली जाईल आणि या एका मुद्द्यावर जनता युतीच्या विरोधात गेली आणि त्याच्यामुळे कमी प्रमाणात खासदार निवडून आले, ही वस्तुस्थिती आहे. परंतु नंतर लोकांच्या लक्षात आलं की ही सगळी अफवा होती, घटनेला कोणी स्पर्श करू शकत नाही आणि त्याच्यामुळेच नंतरच्या काळात चांगलं असं यश हे युतीला महाराष्ट्रामध्ये सुद्धा आलं. प्रत्येक ठिकाणी बिहारमध्ये निवडणुका झाल्या, तिथं चांगलं यश मिळालं, कारण हा जो काय खोटा प्रचार केला गेलेला होता हा खोटा प्रचार आहे हे जनतेच्या नंतर लक्षात आलं. त्याच्यामुळे दिशाभूल करून मिळवलेली ती मतं होती आणि ज्या वेळेला खासदारांच्या सुद्धा लक्षात आलं की हे चुकीच्या मार्गाने झालेलं आहे त्याला खासदार सुद्धा मुख्य प्रवाहात सामील झालेले आहे. दिशाभूल करून मतं मिळवली. तसंच आता असा आरोप होतोय की लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे दिलेच आणि आज 81 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरवल्या, पण त्या पैशाच्या जेव्हा तुम्ही निवडून आलेला असा आरोप केला जातोय. नाही, हे बघा असं आहे की प्रत्येक योजनेला काही नॉर्म्स असतात आणि ते नॉर्म्स प्रत्येकाने पाळलेच पाहिजे. तुम्हाला जर KYC द्यायला सांगितलेलं असेल तर KYC तुम्ही दिले पाहिजे ना, पैसे तुम्हाला मिळणार आहेत.
मी जर केवायसी माझी नाही दिली तर माझ्या हक्काचा बँकेचा अकाउंट सुद्धा सरकार बंद करतं. का बंद करतं? केवायसी देणं कंपल्सरी आहे. पैसे माझे आहेत पण मी सुद्धा काढू शकत नाही. तर तिथं तुम्हाला सरकार पैसे देत आहे आणि तुम्ही केवायसी सुद्धा तुमची भरून दिली नाही तर ते चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक मोहीम राबवली पाहिजे केवायसी भरून देण्याची, कारण अनेक लोकांना कळत नाही कशा रीतीने भरायचं आणि त्याच्यामुळे ते अपात्र ठरतात. तर याच्यावर मोहीम राबवण्याची गरज आहे. मी आदरणीय मुख्यमंत्र्यांची निश्चितपणे या बाबतीत बोलेन. सर लास्ट में इन्हीं का सवाल है, संजय राउत अभी भाषा में